जालना जिल्ह्यातील सामनगाव परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र ही घटना लावा नसून महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचं स्पष्ट झालंय। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार जालना शहरातील सामनगाव रोड परिसरात अचानक जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचं दृश्य समोर आलं। हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक घाबरले आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महावितरणचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सखोल तपास सुरू केला। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार हा प्रकार नैसर्गिक नसून पूर्णपणे तांत्रिक कारणामुळे घडलेला आहे। महावितरणच्या ARM आणि RSJ पोलच्या संपर्कामुळे विजेचा प्रवाह जमिनीत उतरला। जवळील खडकाळ जमिनीमुळे विजेचं अर्थिंग झालं आणि त्यामुळे जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येताना दिसला। हा पदार्थ लाव्यासारखा दिसत असला तरी तो प्रत्यक्षात जळलेला खडक असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नागरिकांना आवाहन केलं आहे की या घटनेबाबत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। जिल्हा प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी केली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे। राजपूतवाडी शिवारामध्ये सामनगाव रोडला जो प्रकार झाला त्यामुळे खळबळ उडाली। लोक लावा आहे असा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल करतात सोशल मीडियावरती। नेमकी काय तांत्रिकदृष्ट्या काय बिघाड झाला? पोलमध्ये सप्लाय म्हणजे त्या वाहिनीचा सप्लाय चालू असतेवेळी हा प्रकार झाला होता, पण जेव्हा वाहिनीचा सप्लाय बंद केला तर हा बंद झाला। त्याच्यामुळे हा जो अर्थ होता जो जमिनीत येणारा तो मिळाला नाही त्या आणि रॉक पूर्ण खडकाळ असल्यामुळे मिळालेला नाही आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे। काल तुम्हाला जेव्हा माहिती मिळाली त्यानंतर तुम्ही घटनास्थळी देखील जाऊन आलेत। माहिती नेमकी काय पदार्थ तो बाहेर येताना दिसत होता? म्हणजे खडक होता की काय अजून काय येत होतं? काही नाही, ते आगीसारखं असं बाहेर निघालेल्यासारखं तर एखादी जसं लावा राहते त्या पद्धतीचा वाटत होता, पण तो हा प्रकार जो आहे तो जो आहे हा खडक होता, तो खडक वितळला। तो साधारणतः होतं सर, अर्थिंग नाही मिळाली तर असं होतंय? अर्थिंग जिथे मिळाली नाही त्यावेळेस तो जर मिळाली नाही त्यावेळेस तो तिथे प्रकार होण्याची शक्यता असते। आता नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना भीती म्हणजे भीतीदायक वातावरण काहीच नाही त्याच्यामध्ये, बस एवढं करतो। महावितरणचा तांत्रिक म्हणण्यापेक्षा तो खडक होता, जो जमिनीचा जो भूगर्भ भाग होता तिथे जर आपल्याला अर्ज जर मिळाला असला, पाण्याचा वगैरे ओलावा जर मिळाला असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता तिथे।